त्या दिवशी पाऊस काही थांबत नव्हता. रस्त्यावर धुकं, हवेत थोडी थंडी आणि वाफळत्या चहाचा वास. त्या सगळ्यात मृणाल पुन्हा त्या टपरीपाशी थांबली. तीच जुनी टपरी जिथून एक नातं कधी सुरू झालं होतं आणि कदाचित तिथेच संपलंही. रघु काका अजूनही तिथेच, जुना चेहरा पण तेच हसू. अरे मृणालबाई, किती वर्षांनी. तीच ना अद्रकवाली चहा? ती हलके हसली. हो काका, तीच. रघु काका चहा बनवायला लागला. पाणी उकळलं, वाफ उठली आणि त्या वाफेसोबत भूतकाळ हळूच परत आला. त्या टपरीवरच मृणाल आणि अविनाश रोज भेटायचे. कॉलेजच्या सुट्टीच्या वेळी 1 कप, 2 हात आणि अनगिनत हसरे क्षण. तो चहाचा कप त्यांचं विश्व होतं. ना मोठ्या गप्पा, ना वचनं, फक्त वाफळत्या चहात मिसळलेला शांतपणा आणि न बोललेलं प्रेम. अविनाश हसत म्हणायचा, तू आलीस की चहा थंड पडतो. आणि ती उत्तर द्यायची, मग आधी मी येते पुढच्या वेळेस. इतक्यात रघु काका चहा घेऊन आले. मृणालचे विचार भंगले. काही क्षण इतके जिवंत असतात की वेळ त्यांना हरवू शकत नाही. ते फक्त पुन्हा समोर उभे राहतात. एका कप चहाच्या वाफेतून रघु काका हळूच आवाजात म्हणाला, अविनाश साहेब शेवटचे इथे आले होते. म्हणाले मृणाल आली की तिच्यासाठी 1 कप चहा ठेव काका. ती गप्प राहिली. डोळ्यातलं पाणी आणि हातातली वाफ दोन्ही थरथरत होती. रघु काका पुटपुटला, त्याचा अपघात झाला बाई, त्या दिवशीच. पाऊस असाच पडत होता तेव्हा. अविनाश? कप तिच्या हातातून सटकला. आवाज झाला आणि वाफ हवेत विरली. पाऊस थांबला नाही, फक्त तिचा श्वास थांबला. त्या एका क्षणासाठी. कधीकधी काही कप अपूर्ण राहतात, पण त्यांच्या वाफेत अजूनही कोणाचं नाव कुठेतरी तरंगत राहतं.